जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अतिशय सुंदर जुन्या आणि क्लासिक मराठी चित्रपटाबद्दल, ज्याचं नाव आहे बायकोचा भाऊ. 1962 सालचा हा चित्रपट. चित्रपटाची सुरुवात होते सुरेल चित्र कोल्हापूर सादर करीत आहे या नावाने. त्यानंतर सुरुवातीलाच रांगोळीच्या माध्यमातून चित्रपटातील कलाकारांची नावं आपल्यासमोर येतात आणि चित्रपटाची सुरुवात एका सुंदर दिवाळीच्या वातावरणातून होते आणि इथूनच आपल्याला जाणवतं की आपण एका वेगळ्या काळात प्रवेश करतो. या चित्रपटामध्ये राजा परांजपे भाऊच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर दादा साळवी, अमोल कुमार, सूर्यकांत, रंजना, इंदिरा चिटणीस, ललिता देसाई, आशा काळे यासारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कथेचे आणि संवादाचे काम बाळ कोलटकर यांचं आहे. गीतकार पी सावळाराम, तर संगीत वसंत प्रभू यांचं आहे. या चित्रपटाला लता मंगेशकर, आशा भोसले आणि दशरथ पुजारी यांचा आवाज लाभला आहे. तर छायांकन वसंत शिंदे यांचं आहे. आता चित्रपटाच्या कथेकडे वळूया. बायकोचा भाऊ ही कथा बहिणीच्या आणि तिच्या भावाच्या नाताभोवती फिरते. एक भाऊ आपल्या बहिणीच्या लग्नानंतर कुठेतरी गायब होतो. बहिणीच्या संसारात वडिलांकडून हुंडा वगैरे दिला जात नाही, त्यामुळे तिला टोमणे सहन करावे लागतात. तिच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात आणि अशाच परिस्थितीत अनेक वर्षानंतर हा भाऊ पुन्हा तिच्या आयुष्यात येतो. भाऊ परत आला म्हणून बहिणी अर्थातच खूप आनंदी होते, पण इथूनच कथेला एक वेगळं वळण मिळतं. हा भाऊ बहिणीच्या आयुष्यात, तिच्या संसारात विघ्न आणतोय असं आपल्याला सुरुवातीला वाटत राहतं, पण चित्रपटाच्या जसा जसा शेवट जवळ येतो तेव्हा आपल्याला कळतं की तो आपल्या बहिणीचा संसार बिघडवण्यासाठी नाही, तर तिचं चांगलं करण्याच्या विचाराने सगळं करत असतो. आणि मला वाटतं हा चित्रपटाचा खरा गाभा आहे. एक भाऊ आपल्या बहिणीसाठी किती काही करू शकतो, पण त्याच्या मनातील प्रेम आणि त्याग एक वेगळा त्या बहिणीला जाणवत नाही. आज आपण रक्षाबंधन साजरं करतो, भाऊ बहिणीच्या नात्याबद्दल बोलतो, पण 1962 साली आलेला हा चित्रपट त्या नात्याने जी भावना दाखवतो ती आजही तितकीच प्रभावी वाटते. मला या चित्रपटामध्ये सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे राजा परांजपे यांची भूमिका. राजा परांजपे केवळ गंभीर भूमिका करणारे अभिनेते नाहीत, तर कॉमेडी आणि कौटुंबिक वातावरणामध्येही आपली अभिनय क्षमता किती सुंदर पद्धतीने वापरता येते या चित्रपटातून दिसून येते. चित्रपटामध्ये असलेला ह्युमर आणि कॉमेडी मला विशेष आवडली. कौटुंबिक विशेष असूनही चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. उलट विनोदाच्या माध्यमातून कथा पुढे जात राहते आणि त्याचवेळी भावनिक बाजूही आपल्यासमोर येत राहते. त्याचबरोबर सूर्यकांत आणि त्यांनी साकारलेली नवऱ्याची भूमिका देखील खूप महत्त्वाची आहे. एक उद्योगी, समाजामध्ये नाव असलेला आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो या भूमिकेमधून दाखवण्यात आला आहे. म्हणूनच हा चित्रपट फक्त भाऊ बहिणीच्या नात्याची गोष्ट राहत नाही, तो आपल्या कुटुंब, प्रतिष्ठा, संसार, समाज आणि नात्यामधील गैरसमज याबद्दल विचार करायला लावतो. मला आणखीन एक गोष्ट विशेष जाणवली ती म्हणजे हा चित्रपट 1962 सालचा आहे, आजपासून तब्बल अनेक दशकापूर्वीचा. तंत्रज्ञान बदललं, समाज बदलला, आपली जीवनशैली बदलली, पण भाऊ आणि बहिणीचं नातं मात्र तसंच आहे. आपल्या माणसासाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा, त्यासाठी स्वतः सहन करणं आणि तरीही आपल्या मनात प्रेम समोरच्या व्यक्तीला कधीच समजणार नाही, ही भावना आजही तितकीच खरी आहे. म्हणून बायकोचा भाऊ हा माझ्यासाठी फक्त एक जुना मराठी चित्रपट नाही, हा भाऊ बहिणीच्या नात्यातील एक सुंदर आणि मनाला भिडणारी गोष्ट आहे. चित्रपट पाहताना मला त्यातील कॉमेडी आवडली, ह्युमर आवडला, कलाकारांचा अभिनय आवडला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटामागची भावना ही मला आवडली. आजच्या काळात इतकी वर्ष झाली तरी जुना चित्रपट पाहूनही जर आपल्याला त्यातील पात्र आणि त्याचे प्रश्न आपलेसे वाटत असतील, तर तो त्या चित्रपटाची ताकदीचा पुरावा आहे. आणि म्हणूनच माझ्या नजरेतून बायकोचा भाऊ या क्लासिक मराठी चित्रपटाला मी 5 पैकी 5 स्टार. तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का? पाहिला असेल तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच जुने क्लासिक मराठी चित्रपट माझ्या नजरेतून पाहायला आवडत असतील तर आपले क्लासिक रिव्ह्यू आपल्या चॅनलवर पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका जुन्या पण सदाबहार चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दल. धन्यवाद. जय भवानी.